मी दत्ता पडोळे, जिल्हाध्यक्ष हिंगोली, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना। आज या ठिकाणी पेन्शन जनक्रांती मोर्चा विधान भवनावर हिवाळी अधिवेशनानिमित्त आणलेला आहे आणि या ठिकाणी एकच सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे, ती म्हणजे जुनी पेन्शन। 1982ची आणि 84ची जी जुनी पेन्शन आहे ती जशीच्या तशी लागू करावी या मागणीसाठी सिंधुदुर्गपासून ते गडचिरोलीपर्यंतचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लाखो कर्मचारी आज नागपूर विधान भवनावर आपली न्याय मागणी घेऊन सरकारकडे टाहो फोडत आहेत। सरकारनं आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला 1982ची 84ची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची एकमेव मागणी या ठिकाणी आहे। कारण आमच्या 10% कपातीवर जी शासनाकडून एक प्रकारचा दरोडाच आम्ही त्याला म्हणतो, कारण पेन्शन देणं हे घटनेचं मूलभूत तत्व आहे। कर्मचाऱ्याला जर तुम्ही 58 वर्षांपर्यंत त्याच्याकडून काम करून घेता तर त्याला पेन्शन देणं तुमचं कर्तव्य आहे। अशा स्थितीत सुद्धा आमच्याच पगारातून 10% कपात करून तुम्ही आम्हाला त्याचंच पेन्शनचं चॉकलेट देताय, ते सुद्धा आम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असून आम्हाला प्रायव्हेट सेक्टरच्या लोकांच्या भरोशावर जर आमचं म्हातारपण होणार असेल तर मग आम्ही सरकारी कर्मचारी कसे? म्हणून सरकारनं स्वतः आमच्या पेन्शनची जिम्मेदारी घ्यावी, आमचं पालकत्व सरकारनं स्वतः स्वीकारावं आणि जी 1982ची पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना जशीच्या तशी आम्हाला लागू करावी अशी मागणी आज आम्ही आमचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी लाखोच्या जनसागरामध्ये करत आहोत।